राज्यात यंदा अल निनोचा प्रभाव असून कमी पावसाची शक्यता आहे। मात्र या ठिकाणी पाणी पातळी टिकून राहावी याच उद्देशाने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी धरणगाव तालुक्यामध्ये नाले खोलीकरण करण्यात येत आहे। याच संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत मंत्री महोदय गुलाबराव पाटील आहे। या ठिकाणी नाले खोलीकरणाच्या कामाची ते पाहणी करत आहे। त्यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे GPS परिवार यांच्या माध्यमातून या नाले खोलीकरणाचा शुभारंभ करण्यात येत आहे। आपण मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी बातचीत करूया। भाऊ, काय सांगणार, यंदा राज्यात कुठेतरी अल निनोचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, आपल्या माध्यमातून नाले खोलीकरण करण्यात येत आहे, पाण्याची पातळी टिकून राहावी यासाठी काय सांगा? पाण्याची पातळी टिकून राहण्याकरताच आम्ही हा प्लॅन हातामध्ये घेतला। 420 किलोमीटरच्या लांबीचा आम्ही खोलीकरण करतोय। वॉटर लेवल वाढावी, शेतकऱ्याला अल निनोचा जो येणारा प्रादुर्भाव आहे पुढच्या काळामध्ये त्याला मात करण्याकरताचा हा आमचा प्रयोग आहे। आणि हा एका दिवसाकरताचा नाही आहे। आता हे काम आमचं कंटिन्यू सुरू राहणार। याच्यानंतर आम्ही बांध करण्याचा प्रयत्न करतोय। पुढच्या काळामध्ये आता आम्ही रेशीम शेती करण्याकरताच सुद्धा कार्यशाळा या परिसरामध्ये घेणार आहोत। काल परवाकडेच कलेक्टर साहेबांनी 2000 एकरचं उद्दिष्ट जे जळगाव जिल्ह्याकरता दिलेलं आहे त्याच्यामधून 500 एकर आता सध्या आहे, पण 1500 पैकी कमीत कमी या परिसरामध्ये 100 एकर तरी आम्ही रेशीम लावू, त्यात तुती आणू, अशा पद्धतीचं काम करणार आहोत। नेमका फायदा कसा या शेतकऱ्यांना होणार यामध्ये? माझ्यापेक्षा आता आपण इथल्या शेतकऱ्यांना जर विचारलं या ते बरं होईल। काय सांगणार, काय फायदा होणार आहे आपल्याला? हा फायदा सर म्हणजे 2006 मध्ये शिरपूर पॅटर्न अमरीशभाई पटेल यांनी राबवलं आणि 2026 मध्ये एकमेव जर का संवेदनशील राजकीय नेतृत्व असेल तर ते म्हणजे गुलाबरावजी पाटील। आणि याच्याने असं होणार आहे की ज्या आता हा नाला अस्तित्वात होता पण असा आकारबद्ध नव्हता, याच्यामुळे काय झालं, खोलीकरणामुळे आमच्या लगतचे जे क्षेत्र आहेत हे वाहून पण जायचे। हे बंधारे टाकल्यामुळे शेताची सुरक्षितता वाढली। खोलीकरणामुळे शेताचे जे पाणी आहे त्या पाण्याची पातळी वाढेल आणि शेताचा वापसा पण होईल। म्हणजे आमचा जो मतदारसंघ आहे, आमचा जो भाग आहे, गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या भगीरथी प्रयत्नांनी म्हणूया आपण, तो पाणीदार झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून त्यांचे विशेष आभार मानतो मी जिल्हाधिकारी साहेबांसमोर की असं राजकीय संवेदनशील नेतृत्व आम्हाला मिळालेले आहे। हे आमच्या परिसरातलं परम भाग्य आहे। आगामी काळात पाणी टंचाई बसणार नाही, ही तीच नांदी आहे। अल निनोचा प्रभाव आपल्याला वाढताना दिसतोय असा हवामान खात्याचा अंदाज आहे। आणि त्याच्यासाठीच काय माहित, कदाचित भाऊंना का जगदंबेने सूचना दिली असावी आणि त्यांनी आज त्यांच्या कामाने हे दाखवून देत आहेत की पाण्याचा एक थेंब नदीमध्ये जाणार नाही, जिथे आहे तिथे आढळेल। राज्यात हा यशस्वी प्रयोग आपल्या माध्यमातून राबवण्यात येणार का? प्रयोग करतोय आणि तो यशस्वी होईल याची खात्री आहे। आणि हे करण्यामध्ये मी एकटा नाही आहे, बरेच NGO आहे, बरेच शेतकरी आहे, त्यांच्या माध्यमातून मी हे काम करू शकतोय। प्रशासनाचे अधिकारी आहे, कलेक्टर साहेबांचं सहकार्य आहे, इतर आता जरी आउटवे जाऊन गेलो तर जिल्हा परिषदेचे अधिकारी पण आम्हाला मदत करताय, स्टेटचे पण अधिकारी मदत करताय, कारण की हे काम सार्वजनिक काम आहे, लोकांच्या हिताचं काम आहे, त्यामुळे सगळ्यांचे आभार आहे। सर, आपण काय सांगणार, मंत्री महोदयांच्या माध्यमातून हा यशस्वी प्रयोग आता राबवण्यात येत आहे, काय सांगणार? कॅचमेंट जे असतं रिव्हरचं, त्याच्यासाठी सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डर जे स्ट्रीम्स असतात त्यांचं प्रॉपर प्लॅनिंग करणं, माथा टू पायथा ज्याला म्हणतो, पायथा टू माथा, तर ह्याचे पूर्ण प्लॅनिंग व्यवस्थित करणं आवश्यक असतं। तशा प्रकारची प्लॅनिंग इथे टेक्निकल टीमच्या माध्यमातून पण करण्यात आलेली आहे। गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम्सचं पण कृती संगम तर आहेच, परंतु सगळ्या लोकांनी एकत्र येऊन याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। आपण बघू शकता सर्व गावातले लोक एकत्र आहेतच, सर्व आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांनी पण याच्यामध्ये सहमती दर्शवलेली आहे आणि त्यामुळे हे काम अगदी गतीनं चालू आहे। 420 किलोमीटरचं हे मोठं काम आहे, पूर्ण तालुक्यामधलं हे काम आहे आणि याच्याने बराच फायदा होणार आहे। जसं की आत्ताच आपल्या शेतकरी मित्रांनी पण सांगितलं की त्यांच्या शेतात जाणारं जे पाणी असेल ते होणार नाही, म्हणजे शेतीचं नुकसान तर होणार नाही, परंतु इथं पाणी जे झिरपेल आणि पाणी झिरपल्यामुळे खरीप सोबतच रब्बी आणि उन्हाळी हंगाम असेल, पिण्याचं पाणी असेल, हे सर्व उपलब्ध होणार आहे। ते प्रॉपर स्ट्रक्चर्स पण प्लॅन केलेले आहेत पूर्ण ह्या स्ट्रेचमध्ये, हे पण आपण बघू शकता आणि अगदी सुंदर असं काम झालेलं आहे आणि आणखी बरंच काम आता ह्या पावसाच्या आधी पूर्ण करणं आवश्यक आहे। नक्कीच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी धरणगाव तालुक्यामध्ये 400 मीटर नाले रुंदीकरणाचं हे काम आहे। आगामी काळात या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही। खरीपचा त्याचप्रमाणे रब्बीचा जो हंगाम आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी या पाण्यापासून फायदा होणार आहे। जर विचार केला तर आगामी काळामध्ये मंत्री गुलाबराव पाटील राज्यभर हा उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।